आज बनवूया कोथिंबिरीचे मुटके. तर हे ना माझ्या आईचे पद्धतीचे कोथिंबिरीचे मुटके आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मंडळी, मी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर ना ही रेसिपी आम्ही लहानपणी खूप खाल्लेली आहे. तर म्हटलं आता तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर एक जुडी कोथिंबीर मी स्वच्छ निसून आणि धुवून घेतलेली आहे. त्यानंतर बारीक कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली. इथे गव्हाचं पीठ, त्यानंतर डाळीचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बाजरीचं ज्वारीचं पीठ मिक्स दळलेलं आहे मी, तर ते पण यामध्ये मी घालून घेणार आहे. तर इकडं वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे हे असे पद्धतीचं वाटण इथं मी करून घेते आणि ते ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मग या अशा पद्धतीने इथे मी सगळं वाटण या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे, तर पाहू शकतात. त्यानंतर चवीनुसार इथे मीठ पण मी मिश्रणात घालून घेते. तर मीठ घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं. तर ह्या अशा पद्धतीने इथे मी मिक्स करून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे आणि ते भांड्यातलं पाणी या मिश्रणामध्ये थोडं थोडं करून टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा तेल पण मी इथे घालून घेतलेलं आहे. तर या अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून मळून घेते. ही रेसिपी खूपच साधी आणि सोपी आहे, बनवायला पण तेवढीच सोपी आहे आणि खायला तर खूपच छान लागते. अगदी कमी तेलात होणारी रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा. तर मग इथे ना मी आता गोळा तयार करून घेतलेला आहे. आता याचे ना जितके होतील तितके लांबट असे रोल तयार करून घेते. तर पाहू शकता तुम्ही इथे या अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे. एक एक करून आता इथे मी सगळे रोल तयार करून घेते. तर पाहू शकतात तुम्ही एवढ्या पिठामध्ये इथे ना 4 रोल तयार झालेले. तर मग आता चला, गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे. तव्यावरती एक मोठा चमचा मी इथे तेल घालून घेते. तर त्यानंतर आपले तयार झालेले रोल यामध्ये सोडून घ्यायचे. तवा पण चांगला आता गरम झालेला आहे आणि अशा पद्धतीने हे रोल यामध्ये ठेवून घ्यायचे. तर हे अशा पद्धतीने एक एक करून सगळे रोल ठेवून घेतलेले. आता हे व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत खरपूस असे भाजू द्यायचे आणि त्यानंतर आलटून पलटून घ्यायचे, म्हणजे ते चारही बाजूने व्यवस्थित शेकले गेले पाहिजे. तर अशा पद्धतीने तर इकडे सगळे रोल भाजून तयार झालेले. चला तर मग आता ना दुसऱ्या प्लेटमध्ये हे थंड होण्यासाठी काढून घेऊया. तर ही रेसिपी ना खरंच खूपच छान आहे, तर नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मग आता इकडे ना मी ह्याच्या वड्या कट करून घेते. तर पाहू शकता. तर आता मी ना इथे मोठ्या मोठ्या साईजमध्ये याच्या वड्या कट करून घेणार आहे. इथे ना मी आता सगळे रोल कट करून घेतलेले. तर त्याचे मोठे मोठे पीस केले होते ना, तर त्याचे ना मी आता छोटे छोटे पण पीस करते. तर हे पाहू शकतात, त्याची साईज पण छोटी केलेली मी आता. मग इकडे पुन्हा गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे. तव्यावरती मोठे चमचा तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बारीक कट केलेले मुटक्यांचे तुकडे यामध्ये टाकून घ्यायचे. तर या अशा पद्धतीने सगळे तुकडे याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे. अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे आणि खूपच छान लागते. तर नक्की ट्राय करा. ही रेसिपी माझ्या आईच्या पद्धतीची बनवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला तर मग इथे ना आता मुटके बनवून तयार आहे. तर प्लेटमध्ये सर्व करून घेते. हे मुटके तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकता आणि
भाकरीसोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता. खरंच खायला खूपच सुरेख लागतात, तर नक्की ट्राय करा. तर हे अशा पद्धतीने आपले गरमागरम वाफळलेले मुटके तयार आहे. चला तर मग भेटूया.